तुम्ही सगळ्याजणी अर्जुनला ओळखताच, पण आज आमच्या घरातल्या एका नवीन सदस्याशी मी तुमची ओळख करून देणार आहे. आर्या, अर्जुनची बायको. तुम्हाला मी 50 रुपये जेवणाचा भत्ता देते, पण इथे आसपास कुठेच चांगलं जेवण मिळत नाही. आजपासून तुमच्या जेवणाची जबाबदारी आर्यावरती. ये आर्या, ही बघ, हीच ती जागा जिथे तुला जेवण बनवायचंय. बापू, आता काय करू मी? तिथे 2 माणसांचा स्वयंपाक नीट जमत नाही आणि तिथे 20 माणसांचं कसं जमेल? काहीही झालं ना तरी आपणच जिंकणार आहोत. म्हणजे आर्याला जर स्वयंपाक बनवता आला नाही तर मी जी देईन ती शिक्षा तिला भोगावी लागेल, आणि जर स्वयंपाक बनवता आलाच तर आयुष्यभर मी तिला हा स्वयंपाक बनवायलाच लागेल. आपणच जिंकणार आहोत. त्यांनी खूप मोठी जबाबदारी टाकली आहे माझ्यावर. गेल्या वेळी मी त्यांच्या परीक्षेत खरी उतरू शकले नाही, पण निदान यावेळी तरी असं करू नकोस. मला मार्ग दाखव. आर्याताई, दिवस रात्र मावशी फक्त तुमच्या आठवणीत रडत असते. मलाही तिची खूप आठवण येते. ना मी तिला भेटू शकत, ना तिला मी फोन करू शकत. माझ्याकडे तर फोनही नाही. माझ्याकडे आहे ना, 1 मिनिट, मी तुम्हाला लावून देतो फोन. मावशी, आर्या, आर्या बोलतेस ना? कशी आहेस तू? मी ठीक आहे. तू कशी आहेस ग? मला काय होणार आहे, मी आहे तशीच आहे. आजवर जेव्हा जेव्हा मी आणि ताई अडचणीत सापडलोय ना, तेव्हा तू आईसारखी आमच्या पाठीशी उभी राहिली. आजही मी एका अशाच अडचणीत आहे. काय करू काहीच कळत नव्हतं. आणि बघ ना, योगायोगाने मनीष दादा आलाय. कदाचित बाप्पानेच त्याला पाठवलं असेल माझी मदत करायला. अगं, कसली अडचण आली ते तरी सांग ना. अगं मावशी, आमच्या गोडाऊन मध्ये ना 20 बायका आहेत कामाला. त्या सगळ्यांसाठी मला जेवण करायचंय. काय? 20 बायकांचा स्वयंपाक? हो ना, मला नीट 4 माणसांचंही जेवण बनवता येत नाही. तुझ्याकडे कागद आणि पेन आहे का? कागद, पेन? हो, आहे आहे आहे. 1 मिनिट, ठीक आहे, मी देतो. आता मी सांगते तसं लिहून घे. हं? सांग. हा मावशी, लिहिलं. मी सांगितलं त्याप्रमाणे कर. काही चुकणार नाही आणि व्यवस्थित स्वयंपाक होईल. पण मावशी, मला जमेल ना ग? अगं, न जमायला काय झालं? इतक्या वर्षांचा अनुभव आहे मला. मी सांगितलं तसं करशील ना तर व्यवस्थित जमेल. मावशी, थँक्यू. कोणाशी बोलतेस? अरे, माझ्या भाचीशी बोलतोय. तू तुझ्या दादाकडे जायचं आणि त्याच्या प्रॉपर्टीजला तुझा हिस्सा मागायचा. नाही नाही, मी नाही करणार हे. तू हे नाही केलंस तर तुला या घरात राहता येणार नाही. हा, बोला. अरे ताई, काय काय घ्यायचं सांगा. 7-8 मोठे कांदे घ्या. हा, घेतले. 4-5 टोमॅटो आहेत आहेत, घेतले. लाल तिखट. आता मजा येईल जेव्हा या बायका आर्याच्या हातचं जेवतील आणि हिला मनसोक्त शिव्या देतील. वाढून झालंय सगळं आता. करा सुरुवात. तुम्ही पण. जेवण किती मस्त आहे ना? हो ना, खूप दिवसांनी असं जेवण मिळालं नाही का? थँक्यू. बायकांना जेवण दिलं तिने? हो. काय म्हणाली त्या? ताई, खरं सांगू का, तो आर्याने जो स्वयंपाक केलाय ना तो चांगला केलाय. तिकडच्या सगळ्या बायकांना तिचं कौतुक करतायत. कसं काय कोण जाणे, पण तिने ना चांगला स्वयंपाक केलाय. मी पण तेच करतोय. हॅलो हॅलो ताई. अरे